ही मध्यवर्ती ठिकाणातली ही शौचालयाचे ठिकाण आहे आणि ही मुरुडच्या बाजाराबद्दल ठिकाण आहे. काय सांगाल तुम्ही या शौचालयाचे हाल? या शौचालयाचे हाल म्हणजे एवढे बेहाल आहेत की त्याला ते हाल म्हणताच नाही. बेहालपेक्षा ती दुर्दैवी हाल आहेत. या ठिकाणी बघा, या ठिकाणी बाजार लोक येतात, बाजारू शेतकरी लोक येतात इथे. या ठिकाणी अन्न पाणी खातात, हे करतात. तर बघा ही दुर्गंधी कशी आहे आणि काय दुर्गंधी कशी आहे. आणि शौचालयाचं इथं संडास लगवी सगळे करतात. इथं कुठलीही व्यवस्था नाही किंवा काय नाही किंवा काय कुठलीच काय व्यवस्था नाही. मग कसा विकास आणि कसे ग्रामपंचायत ही बोलायचं. तर महाराष्ट्रामधली एक नंबरची ग्रामपंचायत आहे आणि मग तुम्ही तर म्हणता की बाबा इथला काहीच विकास नाही. अशा मुरुडमध्ये किती म्हणजे शौचालय आहेत नाही, नागरिकासाठी? महाराष्ट्रामध्ये गाजलेली ग्रामपंचायत आहे, आम्हाला मान्य आहे. पण या ठिकाणी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रामध्ये जेवढी घाण आहे तेवढी आमच्या मुरुड शहरामध्ये आहे. मग त्याच्यामध्ये गाजलेली आहे की त्याचा ह्याच्यामध्ये गाजलेली आहे कशात काय माहिती नाही आपल्याला. पण त्यात तुम्हाला सांगतो, जे तुमचं आर्थिक जे धोरण जे असते त्या आर्थिक धोरणामध्ये गाजलेले आहे. पण असले गुन्हेमुळे तर एवढी वाढले की त्या आर्थिक धोरणापेक्षा जास्त हे झालेले आहे. किती दिवसापासून बंद आहे मुतारी? मुतारी बघा आहे ती आता जशी बांधली तशी ते सगळं ते बंदच आहे. आधीमध्ये कधीतरी चालू केले होते, पण आणखी सुद्धा त्या ठिकाणी ते बोर्ड लिहून सुद्धा आणखी लोक रजू करतात, हे करतात, सगळे करतात. काही दिवसापूर्वी या ठिकाणी एक कर्मचारी ठेवला गेला होता साफसफाई करणारा. हां, तर मला आता असं तो कर्मचारी दिसत नाही, कधीपासून नाही तर. मला असं समजलं की त्याचे काय पगार वगैरे काय दिलं नाही म्हणून तो काय ते थांबला नाही आणि तो त्याच्या कामाला मग निघून आपली गेला. तर ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या जर सक्षम असेल हां, तर एका कर्मचाऱ्याचा ते पगार देऊ शकत नाहीत का? त्यांना देणं भागच पडतं. आणि तिथं या ठिकाणी शौचालय साफ करणारे एक व्यक्ती पाहिजे, तिथं कर्मचारी पाहिजे. ते हे करा. आता तुम्हाला ग्रामपंचायतला कर्मचारी किती आहेत? तुम्हाला झाडूवाले कर्मचारी आहेत, लाईटवाले कर्मचारी आहेत, किंवा कुठं साफसफाई करणारेवाले आहेत, तुमचं पाण्याची व्यवस्था करणारे कर्मचारी. मग शौचालयासाठी का नाहीत मग त्या ठिकाणी? अगदी बरोबर आहे. म्हणजे मुरुडकर फार म्हणजे शौचालयाच्या बाबतीमध्ये जागृत नसणारे दिसत आहेत. जिथं म्हणजे ठिकाणं सापडेल त्या ठिकाणी ते शौचालयाला जात असताना दिसत आहेत. पण ह्या गोष्टी कोणीही बोलून दाखवत नाही. त्याचं काय कारण असू शकतं? याचं कारण म्हणजे काय, दबदबाव आणि दुसरं काय. म्हणजे राजकीय दबाव या ठिकाणी आहे असं. ग्रामपंचायतमध्ये गेल्यानंतर ते आमच्या आम्ही बघून घेऊ, तुम्ही जावा तिकडं, आमचं काम तिकडं आहे. नाला साफ नाहीत, कुठं काय नाही, कुठलं काय कशाचं काय तुम्हाला. आपण हे महाराष्ट्रामधील आपण दुकानाचं आहे. बाथरूम बांधलेलं होतं. पाण्याअभावी असेल, कर्मचाऱ्याच्या अभावी असेल, या ठिकाणी हे सातत्याने बंद असताना दिसून येत आहे. तर मुरुडची जनता इतकी जागृत नाही असं मला या ठिकाणी वाटतंय. कारण जनरली मुरुड शहरामध्ये शौचालयाची व्यवस्था कुठंच नाही. जर तुम्ही सार्वजनिक स्टेजच्या तिकडं पाहत असाल, त्या सार्वजनिक स्टेजला आपण छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक स्टेज असं नाव दिलं. त्यामुळं लोक महाराजांचा आदर करतात. त्या ठिकाणी लोकांना जायचं बंद केलेलं आहे. ही एक मोठी चांगली गोष्ट आहे. त्यानंतर पलीकडे जुनं ग्रामपंचायत होतं. त्या जुन्या ग्रामपंचायतला आता मुतारीचं स्वरूप आलेलं आहे. आणि एकंदरीत बसस्टँड हे महाराष्ट्रामधलं सगळं उच्च अशा दर्जाचं या ठिकाणी मुरुडमध्ये बनलेलं आहे. आणि गावातील अर्धी लोकसंख्या बहुतांशी त्या स्टँडमध्ये जाते शौचालयासाठी.